हस्तासन, अभिलेप पैसे, अश्वसंचलनासन, पर्वतासन, अष्टांग नमस्कारासन, भुजंगासन, पर्वतासन, अश्वसंचलनासन, पाद हस्तासन, हस्त उत्तानासन, प्रणामासन। ओम सूर्याय नमः। हस्त उत्तानासन, पाद हस्तासन, अश्वसंचलनासन, अष्टांग नमस्कारासन, भुजंगासन, पर्वतासन, अश्वसंचलनासन, पाद हस्तासन, हस्त उत्तानासन और प्रणामासन। अजून खूप आनंद झाला। मुलांचा, शिक्षकांचा, अभिभावकांचा उत्साह खूप प्रशंसनीय आहे। कार्यक्रमाची खूप गरज आहे। या वयात संस्कार केले येतील यानंतर त्यांच्या भविष्याच्या प्रगतीसाठी, विकासासाठी शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं आणि सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो। असेच उपक्रम त्यांनी वेळोवेळी पुढेही साजरे करावेत अशी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे आज या ठिकाणी विक्रमी सूर्यनमस्कार सोहळा व सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धा हे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्याबद्दल मी जे ऑर्गनायझर्स आहेत, जिजामाता चॅरिटेबल ट्रस्ट व त्या निमित्ताने त्यांचं अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी आज 1000पेक्षा जास्त मुलं मुली सहभागी झालेले आहेत। शाळेतील हे मुलं मुली त्यांना जर ह्या वयातच सूर्यनमस्कार जर कळला तर पुढचं आयुष्य त्यांचं एकदम आनंदाचं, समाधानाचं जाईल। आणि जीवनामध्ये जो त्यांना कॉन्फिडन्स पाहिजे असतो, आत्मविश्वास पाहिजे असतो, तो यातनं निश्चितच मिळेल। जर आपला भारत खऱ्या अर्थाने सक्षम करायचा असेल तर लहान वयातच मुलांना आपण योग, प्राणायाम, ध्यान याचे शिक्षण हे प्रत्येक शाळेने दिले पाहिजे आणि त्याची ही सुरुवात या ठिकाणी चांगली आहे। पुन्हा एकदा मी श्री अशोक वाडकर, सुरेश मिरकर या सर्व टीमचं अभिनंदन करतो। करा योग, राहा निरोगी। संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धा, विक्रमी सूर्यनमस्कार सोहळ्याच्या वितरण प्रसंगी इथे जमलेला आहोत। अतिशय शिस्त पद्धतीने जवळपास 130 शाळांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला। याचा उद्देश असा आहे की लहानपणापासूनच जे विद्यार्थी आहेत त्यांना सूर्यनमस्काराची आवड निर्माण व्हावी व या सूर्यनमस्काराच्या माध्यमातून एक सदृढ शरीर व शिस्तबद्ध समाज निर्मिती व राष्ट्रभावना या विद्यार्थ्यांमध्ये बालपणातच रुजायला पाहिजे या माध्यमातून आपण हा उपक्रम इथं आयोजित केलेला आहे। आणि अगदी मोठ्या संख्येने इथं जे विद्यार्थी त्यांनी शिस्त पद्धतीने जे सादरीकरण केलंय त्याचा मनस्वी आम्हाला खूप आनंद होत आहे। आणि ही आमची एक पहिली पायरी आहे आणि भविष्यामध्ये आम्ही या सूर्यनमस्कारच्या माध्यमातून एक विश्वविक्रम भविष्यात करणार आहोत सर्वांच्या सहकार्याने। त्यामध्ये भारतीय योग संस्थान बऱ्याच शाळांनी आम्हाला मदत केली, त्या सर्वांचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि दररोज नियमित 10 किंवा 12 प्रकारामध्ये तंत्रशुद्ध पद्धतीने आपण सूर्यनमस्कार करावा व एक सक्षम समाज घडवायचा उपक्रम राबवूयात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जवळपास 130 शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे। जवळपास याच्यामध्ये 3,500 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। बरेच विद्यार्थी आता त्यांचा परफॉर्म झालेला आहे, ते काही त्यांचं ऍन्युअल डे वगैरे असल्यामुळे ते वापस गेलेले आहे।
पण आम्ही ज्या पद्धतीने विचार केला होता त्याच्यापेक्षा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आणि या सर्वांच्या सहकार्याने आज हा समारोप करतोय सर्वांच्या साक्षीने, याचा मला खूप मोठा आनंद होत आहे. मी सुरेश मिरकर, सचिव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन. राजमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आज हा जो सूर्य नमस्काराचा कार्यक्रम इथे MGM मैदानावर पार पडला. यासाठी विद्यार्थी मित्रांना, विशेषतः शालेय विद्यार्थी मित्रांना सूर्य नमस्कारासाठी प्रेरणा देताना पाहून आणि त्यांचा उत्साह पाहून अतिशय आनंद झाला. जवळपास सगळ्याच शाळा आपल्या शहरातल्या यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि सूर्य नमस्कारासाठी प्रोत्साहित करणं हे यासाठी आवश्यक आहे की या वयामध्येच मुलांच्या मनावर जर हे बिंबवलं की आपली जी भारतीय प्राचीन ज्ञान प्रणाली आहे त्यामध्ये जे सूर्य नमस्काराचं महत्व आहे, सूर्य नमस्कार हे तुम्हाला कायम आरोग्यदायी ठेवतात आणि तोच देश प्रगती करू शकतो ज्या देशातली प्रजा ही आरोग्य संपन्न आहे. म्हणजे महाकवी कालिदास सुद्धा म्हणतो की शरीरम खलु आद्यं धर्म साधनम. तुम्हाला काहीही करायचं असेल तर तुमचं शरीर हे सुदृढ आणि निरोगी असलं पाहिजे. वैदिक प्रार्थनांमध्ये सुद्धा आपण सर्वे संतु निरामयाः अशी मंगलकामना करतो की आपण सगळ्यांनी निरामय म्हणजेच आपण आरोग्य संपन्न असणं आवश्यक आहे. सूर्य नमस्कार हे तुम्हाला जवळपास सगळ्या रोगांपासून दूर ठेवतात आणि आता बदलत्या काळामध्ये जीवनशैली जी बिघडत चाललेली आहे त्या बिघडलेल्या जीवनशैलीला दुरुस्त करण्याचं काम सूर्य नमस्कार करतात आणि आपण संपूर्ण भारतीयांनी आपल्या या प्राचीन योगी जे आहेत, ज्ञानी जे आहेत, त्यांनी सांगितलेल्या सूर्य नमस्काराचं सगळ्यांनी अवलंब केला पाहिजे. आपण भारतीय महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहतो आहोत, त्यासाठीचा मार्ग हा आरोग्याकडून जातो आणि सूर्य नमस्कार ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होताना शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मला अत्यंत आनंद झालेला आहे. संयोजकांचे त्यासाठी आभार. धन्यवाद. मी डॉक्टर पंकजा वाघमारे, उच्च शिक्षण सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभाग. आज राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट संस्था, जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त 3 जानेवारी 2026 रोजी क्रीडामध्ये येथे भव्य असा सामूहिक सूर्य नमस्कार स्पर्धा व विक्रमी सामूहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 60 शाळांनी सहभाग नोंदवला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील ग्रामीण भागातील शाळांनी आणि जवळपास 130 संघांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. जवळपास 2,500 विद्यार्थी इथे या सकाळी 6 वाजेपासून ही स्पर्धा चालू होती. 10-10:30 पर्यंत स्पर्धा चालली. सगळ्यांच्या माध्यमातून विक्रमी सामूहिक सूर्य नमस्कार करण्यात आला आणि तो मोठ्या उत्साहाने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रामकृष्ण मिशनचे स्वामी विष्णुपादानंदजी महाराज, मानसिक डॉक्टर श्रीमती पंकजा वाघमारे मॅडम, जिजाऊ पुरस्कार प्राप्त महिला आहेत त्या उपस्थित. शिक्षक आणि शाळेची सहभाग नोंदवला आहे. त्या शाळेचं इथं कौतुक आणि या पद्धतीने जर आपण लहान मुलांमध्ये जर संस्कार रुजवले तर निश्चितच आपण एक सुदृढ सक्षम समाजाकडे पाऊल टाकतोय यातून. कारण सूर्यनमस्कार हा योगाचा राजा आहे, तो योगाचा आत्मा आहे आणि ही संस्कृती आपण जर जपली तर निश्चितपणे आपण एक चांगला समाज निर्माण करूया. तसेच स्वामी जिजाऊ जयंती निमित्त हा जो उपक्रम राबवला गेला, जिजाऊ शिवबासारखी राज्य घडवली ज्याने हिंदू स्वराज्याची स्थापना केली. तसेच स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचाराने युवकांमध्ये नवचैतन्य जागवलं आणि ते विचार आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. अशा महान विभूतींच्या जयंतीनिमित्त आपण ही स्पर्धा येताही आम्हाला खूप आनंद होत आहे. तसेच भविष्यात राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून त्याला व्यापक सोड देता येईल याचा आम्ही विचार करतो.